नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरतीचं सगळ्यात मोठं अपडेट आलेलं आहे. कारण की ही जी स्पर्धा परीक्षा आहे ती जून ते जुलै मध्ये 100% येण्याचं मोठं अपडेट आलेलं आहे. नेमकं आता हे अपडेट कशावरून आलं तर लक्षात घ्या मित्रांनो, नगर परिषदची 26 ची भरती ज्या काही रखडलेल्या होत्या त्याच्यावर एक बैठक घेण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये नेमकं बैठकीचा मुद्दा काय की त्याच्या अगेन्स्ट आपण असं कन्सिडर करा 100% बैठकीच्या मुद्द्यानुसार जून जुलै मध्ये नगर परिषदची भरती येणार आहे. मग नेमका मुद्दा काय होता भरतीचा लक्षात घ्या. नगर परिषद भरती गट क आणि गट ड, क आणि ड दोन पदांसाठी रिक्त पदाचा आढावा घेण्यात आला व मेगा भरती लवकरच जाहीर करण्याचे त्या ठिकाणी निर्देश देण्यात आले. मग आता ही मेगा भरती म्हणजे किती, 500, 1000 का किती जागांसाठी? तब्बल याच्यामध्ये 3000 प्लस जागा आहेत मित्रांनो. मिळालेल्या माहितीनुसार 3200 जागा आहेत, परंतु तुम्ही नोटिफिकेशन होईपर्यंत कन्सिडर करा 300K प्लस जागा आहेत. सॉरी 3K प्लस जागा आहेत, 3000 प्लस. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा होता, हे काय नगर परिषदेची भरती त्याच्यामध्ये रोस्टर म्हणजे बिंदू नामावली व रिक्त पदांस मंजुरी देण्यात यावी याच्यावरती चर्चा करण्यात आलेली. कारण की खूप दिवसापासून, बऱ्याच दिवसापासून ही भरती रखडलेली होती. आता का रखडली होती? त्याच्यामध्ये काही निवडणूक आल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या अपडेट आल्या, मोठ्या मोठ्या मेगा भरत्या झाल्या, हे एक रिझन असू शकतं. आणि दुसरं म्हणजे रिक्त पदांचे जे काही आढावा होता तो घेण्यात आलेला नव्हता, हे त्याचं मेन रिझन आहे जे की रखडलेलं होतं. मग आता ह्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे बिंदू नामावली तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी रिक्त पदांची जे काही डाटा आहे म्हणजे किती पदे रिक्त आहेत ते सर्व रिक्त पदे भरण्यास मंजुरी या ठिकाणी सगळ्या गोष्टी चर्चा करण्यात आलेल्या आहे. हा असा थोडक्यात बैठकीचा मुद्दा होता. सॉरी. ठीक आहे. त्याच्यामध्ये लवकरच मेगा भरती 3000 प्लस जागेसाठी येणार आहे हे फिक्स झालेलं आहे, म्हणून जोरदार तयारीने लागायचं आहे. पण आता फक्त बैठक घेऊन उपयोग नाही, तर रिझल्ट नोटिफिकेशन जाहिरात येणं कधीपर्यंत आहे तर जून एंडिंग ते जुलै मध्ये या ठिकाणी कन्फर्म जाहिरात या ठिकाणी येणार आहे मित्रांनो. आता जरी जाहिरात येणार आहे पण नेमकं फॉर्म कोण भरू शकतो आणि रिक्त पदे कुठली आहेत? पदे गट क आणि गट ड ह्या दोन प्रवर्गातील पदे रिक्त आहेत. मग पदे कुठले आहेत? पोस्ट कुठल्या आहेत? क्लर्क टायपिस्ट म्हणून एक पद आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी पदे असणार आहेत. जी आपण म्हणतोय 3000 प्लस, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्लर्क टायपिस्ट पदाला प्रेफरन्स दिलेला आहे, कारण सगळ्यात जास्त जागा त्याच्याच रिक्त आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर कर वसुली अधिकारी म्हणजे टॅक्स ऑफिसर या पदासाठी सुद्धा त्या ठिकाणी रिक्त पदे आहेत, ते सुद्धा भरले जाणार आहेत. नंतर तुमचं ज्युनियर इंजिनियर आलं मित्रांनो, हे याच्यामध्ये सुद्धा रिक्त पदे आहेत. ज्युनियर इंजिनियर मध्ये तुमचं मेकॅनिकल म्हणजे स्थापत्य असेल, विद्युत, इलेक्ट्रिकल असेल, संगणक, कॉम्प्युटर याच्यामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे स्थापत्य, विद्युत, संगणक मध्ये. ठीक आहे. काही पदे आरोग्य निरीक्षक पदाला सुद्धा या ठिकाणी रिक्त पदांमध्ये जागा आहे. ठीक आहे. कारण याचे सुद्धा भरपूर सारे पद आहेत. आणि शेवटचं म्हणजे तुमचं अकाउंटंट लेखापाल. ठीक आहे. जो की तुमचा सगळा हिशोब, सगळ्या गोष्टी हँडल करत असतो लेखापाल. आता मला एक सांगायचं, तुम्ही यापैकी कुठल्या पदासाठी तयारी करत आहात म्हणजे त्याच्यावर तुमची तयारी कशी करायची याच्यावर काही गोष्टी तुम्हाला सजेस्ट करता येतील. ठीक आहे. आता हे झालं पदांबाबत. आता याची पात्रता काय असेल साधारणपणे लक्षात घ्या. एवढी पदे आहेत, त्या प्रत्येक पदाची वेगवेगळी पात्रता आहे. स्टेप बाय स्टेप जाणून घ्या ओव्हरऑल थोडक्यामध्ये. ठीक आहे. पात्रता क्लर्क साठी साधारणपणे तुम्हाला ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि मराठी आणि इंग्लिश टायपिंग मध्ये 30 आणि 40 रिस्पेक्टिव्हली, मराठी इंग्लिश 30 ते 40 रिस्पेक्टिव्हली WPM वर्ड्स पर मिनिटचं तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट किंवा कोर्स कंप्लीट झालेला असणं आवश्यक आहे. हे तुम्हाला कंपल्सरीच आहे. म्हणून कोणाचं जर राहिलं असेल हा तर त्यांनी लगेच टायपिंगचं करून घ्यायचं आहे कोर्स. ठीक आहे. 30 ते 40 म्हणजे मराठी इंग्लिश रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर बी सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी या ठिकाणी संधी मिळणार आहे. ठीक आहे. पुढे वयाचं जर पाहायचं झालं, ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही ओपन मधून असाल तर सर्वसाधारणपणे 18 ते 38 हाच वयाचा जो काय आहे तो सगळीकडे असतो. तिथे अगदी तसंच 18 ते 38 ओपन साठी. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये असाल
तर 43 ऍट द एज ऑफ 43 पर्यंत तुम्ही फॉर्म भरण्यास ऍप्लिकेबल राहणार आहात मित्रांनो. म्हणून तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडिशनली लागणार आहेत ऍज कम्पेअर्ड टू ओपन कॅटेगरी. पुढे डॉक्युमेंट सुद्धा पाहणार आहात, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. आता परीक्षा, सगळ्यात महत्वाचं, परीक्षा कोण घेणार? एमपीएससी, टीसीएस, आयबीपीएस. आता सध्या चर्चेत नाव आहे टीसीएस किंवा आयबीपीएस. या दोन नामांकित संस्थेपैकीच कोणीतरी एक या ठिकाणी बाजी मारणार आहे. आता टीसीएस आणि आयबीपीएस म्हटलं की काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थोडस निगेटिव्ह पण येईल, काही विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह पण येईल, पण डिपेंड करतं तुमचं थिंकिंग कसं आहे. कोणी घेऊ द्या, डझंट मॅटर. तुमचं प्रिपरेशन जर व्यवस्थित असेल तर हे दोन्ही संस्थेपैकी कोणी जरी घेतली तरी तुमचं सिलेक्शन फिक्स आहे, कारण तुम्हाला एकच पदासाठी अप्लाय करायचं आहे आणि एकच पद पाहिजे. सो परीक्षा डझंट मॅटर. टीसीएस आणि आयबीपीएसचं सध्या तर नाव चर्चेत आहे आणि परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस असणार आहे. लक्षात घ्या. लेखी म्हणजे फिजिकली लेटर वरती तुमचं एक्झाम होणार नाही, कारण टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. कॉम्प्युटर बेस, सीबीटी बेस एक्झाम आहे. पुढे परीक्षेचं झालं क्लिअर. या ठिकाणी गुण किती असणार आहेत? आता 2022-23 ची जी नगर परिषद भरती झाली त्याचाच सेम क्रायटेरिया या ठिकाणी असणार आहे, परंतु याच्यामध्ये मे बी लिटल बिट चेंजेस होऊ शकतात. 200 गुणांची परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये मराठी ग्रामर असणार आहे, इंग्लिश ग्रामर, बेसिक इंग्लिश, जनरल नॉलेज आणि रिझनिंग असणार आहे. ठीक आहे. आता मग मराठीमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे? वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, कोण कोण असं म्हणाले, व्हॉटएव्हर जे काही मराठीचं बेसिक ग्रामर आहे ते याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला कव्हर करायचंय. इंग्लिश मध्ये टेन्स वर तुम्हाला फोकस द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे ऍक्टिव्ह, डायरेक्ट, इनडायरेक्ट असेल, त्याच्यानंतर ऑपोजिट वर्ड, सिनोनॉम्स असतील, समानार्थी शब्द असतील, तुमचं बेसिक ऍक्टिव्ह पॅसिव्ह असेल, त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे बेसिक ग्रामर आहे, त्याचे स्पेशल व्हिडिओ बनवू. बेसिक तुम्हाला लक्षात. जनरल नॉलेज वरती तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ शकतो, म्हणून रिसेंटली पाठीमागचं आत्ताचं जनरल नॉलेज रीड करायचंय. रिझनिंग मध्ये तुमचं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मॅथ रिलेटेड क्वेश्चन असतील, ज्याचे की तर्क वितर्क आपण म्हणतो, त्याच्यावर क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे. मग ही तयारी आता नेमकं कशी करायची? लक्षात घ्या. रॅन्डमपणे जर तुम्ही तयारी केली तर पुढे तुम्हाला काय होणार आहे? या ठिकाणी रिझल्ट खूप कमी मिळण्याचे चान्सेस असतात. एमपीएससी म्हणजे काय? परफेक्शन जिथे असेल तिथेच त्याचं सिलेक्शन असेल. हा एमपीएससीचा बेसिक रूल आहे. एमपीएससी असो, युपीएससी असो किंवा गट क गट ड, म्हणजे कुठलीही शासकीय नोकरी तुम्ही कन्सिडर करा, परफेक्शन असेल आणि योग्य स्ट्रॅटर्जी तर तुम्ही वापरली तर 100% तुमचं सिलेक्शन कोणीच टाळू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही. पुढे येऊया. याच्यावरती टीसीएस आणि आयबीपीएस संस्थेचे जे काही पीवायक्यू आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहे, मागच्या 3-4 भरत्याचे जमा करायचे आहेत तुम्हाला आणि ते सर्व सोडायचे आहेत. ठीक आहे. मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रेफरन्स करायचे आहे. डेली एक मॉक टेस्ट दिली तरी चालेल. ठीक आहे. परंतु डीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही संस्थेचे पीवायक्यू सोडण्यावर सगळ्यात जास्त 70% या ठिकाणी भर द्यायचा आहे. 10-20% मॉक टेस्ट डेली तुम्ही एक द्यायची आहे. याच्याने काय होतं? तुम्हाला प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपरचा जो ट्रेंड आहे तो थोडक्यामध्ये समजवण्यास मदत होती आणि कशा प्रकारचे क्वेश्चन येतात, म्हणजे तुमचं मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा रिझनिंग असेल किंवा जनरल नॉलेज असेल, याच्यावर कुठल्या प्रकारचे किती प्रश्न येतात, किती गुणाला येतात, कुठल्या प्रश्नाला जास्त वेळ लागतो, कुठले किचकट प्रश्न आहेत आणि तुम्हाला कुठे जास्त मार्क्स जाण्याची भीती वाटत आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर टीसीएस आणि आयबीपीएस चे पीवायक्यू क्वेश्चन जर सोडले तर याच्यामध्ये सगळे तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर होतील. ठीक आहे. सॉरी. पुढे चालून जर तुम्ही अभ्यासक्रमाचं आत्ताच तुम्हाला सांगितलंय, पुढे चालून जर नेक्स्ट मुद्दा पाहायचा झाला तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत? आता ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरी ह्यांना डॉक्युमेंट्स मध्ये काही कॉमन डॉक्युमेंट्स असतात जे की तुम्हाला ऑलरेडी माहित असतात. तुमचे एज्युकेशनल सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये असायला पाहिजेत. त्याच्यानंतर जर तुम्ही याच्यामध्ये असाल, कॅटेगरीमध्ये असाल ओपन, या ठिकाणी डोम असेल, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेअर असलं पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत प्रत्येक टॉपिक नुसार तुम्हाला पुढे अपडेट देत राहणार आहे. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट्स काय लागतील, तुमचे वयोमर्यादा, पात्रता, याच्यावर स्पेशल बनवल मी व्हिडिओ. जर तुम्हाला या ठिकाणी सर्व क्लिअर नसेल झाले तर फक्त
तुमचं डाऊट आणि प्रश्न विचारायचे तर म्हणून इथून पुढे काळ खूप कमी असणार आहे, कारण खूप विद्यार्थी असे आहेत या भरतीची साधारणपणे 1 वर्षापासून तयारी करत आहेत. तयारी सोबतच याची वाट सुद्धा बघत आहेत, म्हणजे दोन्ही गोष्टी त्यांच्या पॅरलली सुरू आहेत. त्यांच्यासाठी अतिशय खुशखबर म्हणजे ही भरती लवकरच म्हणजे जून ते जुलै मध्ये या ठिकाणी येणार आहे. ही भरती कधी येणार ह्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवला होता. कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या भरत्यानं तुम्ही तो जरी व्हिडिओ पाहिला तर या जून जुलै याच्यामध्ये अपडेट तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे आपला जो अंदाज आहे तो 90% खरा ठरतो. ठीक आहे, 10% जे असतं ते बाकीच्या गव्हर्नमेंट ज्या रूल्स असतात किंवा गव्हर्नमेंटचे काही इतर कारणे असू शकतात त्याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे, म्हणून आपण सगळ्या गोष्टी ओरिजिनल सांगत असतो, अपडेट देत असतो. दुसरी गोष्ट, नगर परिषद भरतीबद्दल स्पेशल तुमची तयारी करण्यासाठी बॅच सुद्धा आपण या ठिकाणी अरेंज करणार आहोत. म्हणून ह्या भरतीची आता वाट न पाहता डायरेक्ट तयारीला लागायचंय. काही प्रश्न डाऊट असतील तर नक्की कमेंट करून तुम्ही विचारू शकता. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.